ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो, प्रियाने कारस्थान करून सायलीला अर्जुनला मावशीचा पत्ता शोधायला जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला, पण सायलीसाठी खणलेल्या खड्ड्यात प्रिया स्वतःच पडली. कारण पूर्णाजीने स्वतः प्रियाला जबरदस्त शिक्षा दिली आणि चांगलीच अद्दलही घडवले. महिपत आला या सचिनला भेटायला, म्हणजेच साक्षीच्या बॉयफ्रेंडला. आणि सचिन सुभेदारांसोबत असताना अचानकच साक्षीने कॉल केलाय. त्यातच अर्जुन सायलीला आता कळून चुकलंय की सदाशिव मैनावती दोघेही त्यांच्याशी खोटं बोलतायत. पण सर्वात मोठा ट्विस्ट तर आत्ता आलाय, ते म्हणजे प्रियाच्या वाढदिवसादिवशीच ऐनवेळी सायलीला तिचा भूतकाळ आठवलाय आणि अर्जुनलाच मोठा संशय आलाय की सायलीच रविराज प्रतिमाची मुलगी तर नसेल ना. म्हणजे आजचा भाग बघायला इतका जबरदस्त आणि इतका छान आहे ना प्रेक्षकांनो, तो शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ठरलं तर मग मालिकेचे खरे भाग आपण आपल्या चॅनलवरती पाहतो, त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाय पॉईंटसुद्धा नक्की द्या. सायलीला खोट्या मावशीपर्यंत पोहोचूच द्यायचं नाही. म्हणजे जी मावशी अस्तित्वातच नाही आहे तिच्यापर्यंत पोहोचू न देण्यासाठी प्रिया एक डाव खेळते. ती विमलकडे जाते, विमलला विचारते की तू इथे काय करतेस. विमल सांगते की अहो ताई, पावसाने कपडे भिजले, इकडे वाळत घातले होते तरीही भिजले, मग काय आता पिळते. तेव्हा प्रिया बहाणा करते की जा तुला आई बोलावते. विमल विचारते की कल्पना बहिणी का. मुद्दामच प्रिया म्हणते की नाही, प्रताप सुभेदार ती बोलवते तुला. विमल पटकीने आतमध्ये जाते. प्रिया तेच कपडे उचलते आणि गार्डनमध्ये नेऊन खाली फेकते. ते कपडे मातीत तुडवते. प्रियाचा हा जो खेळ चालू असतो ना, तो फक्त सायलीला घराबाहेर पडू द्यायचा नाही याचसाठी चालतो. इकडे सायली मुद्दामच खोटा फोन लावते आणि विचारते की मीनाक्षी साळुंके का. अरे बापरे, असं कोणीच नाही आहे. आणि मुद्दामच बनते की म्हणजे आईने मला चुकीचा नंबर दिला. अरे, आईने तर मला पत्ता पण दिलाय. काय बरं पत्ता दिला होता. मुद्दामच ती पत्ता मोठ्याने वाचते जेणेकरून अर्जुनला ऐकू जावा. मुलींच्या शाळेचा मागचा रस्ता मातृभवन चाळ. चला पटकन निघते. आणि सायली कपाटातून आपली पर्स घेते, ती बाहेर निघून जाते. आता अर्जुन विचार करतो की मुलींच्या शाळेचा मागचा रस्ता मातृभवन चाळ, सायली कुठल्या मावशीला भेटायला चालली आहे का. तोचपर्यंत बाहेरून प्रिया मातीत कपडे लोळवते, घाण करून तसेच कपडे आतमध्ये घेऊन येते. सायलीची वाट पाहते. इतक्यातच सायली रूममधून बाहेर पडते. सायली येता क्षणी प्रिया तिला घराबाहेर जाण्यापासून अडवण्यासाठी मुद्दामच बनते की सायली 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 थांब थांब, हे बघ अगं विमलताईंनी काय करून ठेवले बघ. सगळे कपडे ना बाहेर मातीत लोळत होते अगं. विमलताई पण ना, त्या ना बहुतेक कपड्यांना क्लिप्स लावायच्याच विसरून गेल्या. एक काम धड जमत नाही. सायली आता तिला सुनावते की प्रिया, विमलताई ना असला गलतानपणा अजिबात करणार नाहीत. ए प्रिया, त्या कपड्यांचं काय करायचं ना ते तू विमलताईला सांग, मला बाहेर जायचं आहे सांगून सायली तशीच निघून जाते. मग काय, प्रियाचा सगळ्यात मोठा पचका होतो. इतक्यातच अर्जुनही येतो. तो सायलीच्या मागे जाणारच असतो. प्रिया मुद्दाम त्याला अडवते. अर्जुन, अरे हे बघ ना, सायली हे मळलेले कपडे असेच टाकून गेली. अरे हा व्हाईट शर्ट, अरे हा तर तुला ऑफिसला लागतो ना. पण अर्जुनही तिचं ऐकून घेत नाही. ए साईडला हो गं तू. तोही पटकन निघून जातो. आता प्रियाची असली तंतर ते ना, कारण प्लॅन फुस होतो ना. ना ती सायलीला अडवू शकली ना अर्जुनला. सगळ्यात मोठा पोपट तर हिचाच झाला. आता ती विचार करते ही सायली पण ना, घरात अजिबात लक्ष नाही आहे हिचं. आता हे मळलेले कपडे कोण धुणार. पण स्वतःच्याच षडयंत्रात ही स्वतःच अडकते. कारण पूर्णाची प्रियाला ते काम सांगतात. प्रियाला त्या सांगतात की हे कपडे आज तू धुवायचे. आता प्रिया मुद्दामच विचारते की मी नाही, पूर्णाची या घरच्या सुनेच्या नात्याने मी हे कपडे धुतलेही असते, पण तुम्ही तर मला सूनच मानत नाहीत ना. किचनसुद्धा मला सायलीच्या नियमाप्रमाणे वापरावं लागतं. पूर्णाची पण तिला टोमणा मारते. हो, तेच किचनबद्दल बोलतेस की जे किचन तू अजिबात वापरत नाही, कारण सतत तर जेवण तू बाहेरून मागवतेस. आता प्रियाला खूप झोंबतं. ती विचारते की मुद्दा हा नाहीच आहे.
मुळात मुद्दा हा आहे की आता सायलीने लावलेले नियम कुठे गेले. पूर्णाची उत्तर देते, ते आहे तिथेच आहेत. अगं, ज्या घरात तू राहतेस त्या अन्नपूर्णा निवासात अन्नपूर्णा सुभेदारांचे सुद्धा नियम चालतात. या घराचा नियम हाच आहे, तो ऐक. जो चूक करतो त्याला त्याची चूक सुधारावी लागते आणि त्याला त्या चुकीची शिक्षासुद्धा मिळते. आता प्रिया तोंड वर करून विचारते की मुळात मी चुकलेच आहे कुठे? उलट तर मी तुमची मदतच केली आहे. हे मळलेले कपडे मी घरात तरी घेऊन आले. हां, आता जर नियमांचा प्रश्न असेल तर हे तुमचे तुम्ही धुवायचे. ती कपडे टीपॉयवरती तसेच फेकते आणि निघून जाणार तर पूर्णाची तिला अडवते. पण प्रिया नेमके आता पूर्णाची चाकाचा त्यात सापडते. पूर्णाची विचारते की ते कपडे वाऱ्याने उडून खाली पडलेले नाहीच आहेत, तर ते तू स्वतः मातीत लोळवलेस. आता प्रिया हादरते. घाबरतच येऊन ती विचारते की पण पूर्णाची, काय बोलतेस तू? हे तर मी अजिबात केलेलं नाही आहे. कुणी सांगितलं तुला? तेव्हा पूर्णाची उत्तर देते की काय आहे ना, तर मी ऐकीव गोष्टीवरती मी विश्वास ठेवतच नाही. तू स्वतःच्या पायाने कपडे तुडवताना मी बघितले. म्हणजे काय? प्रिया सायलीसाठी खड्डा खणायला गेली आणि स्वतःच पडली. पूर्णाची प्रियाला शिक्षा करतात. आता तुझी चूक सुधारायसाठी ते कपडे तू स्वतः धुवायचे. पूर्णाची प्रियाला चांगली सुतासारखी सरळ करते. ती म्हणते की शिक्षा म्हणून आता ते कपडे तू वॉशिंग मशीनमध्ये नाही धुवायचे, तर ते हाताने धुवायचे. प्रिया विचारते की मी आणि कपडे हाताने धुवायचे? मला अजिबात नाही जमणार. प्रियाला अद्दल कशी घडवायची तेही पूर्णाचीला चांगलेच ठाऊक आहे. मग पूर्णाची मुद्दामच म्हणते की ठीक आहे, काम जमत नसेल तर गुपचूप बॅग भर आणि घराच्या बाहेर निघ. आता अश्विनच्या वाटण्याच्या धमक्याचं काय करायचं ते माझं मी बघून घेते. आता मात्र प्रिया पार हादरूनच जाते, कारण पूर्णाजीने तर टोकाचा निर्णय घेतला. आता प्रियाला भीती वाटते. ही म्हातारी त्यावेळी घरात नव्हती म्हणून वाटण्या करायचं अश्विनची धमकी काम करून गेली, पण हिने एक विल बनवली आणि सगळी प्रॉपर्टी प्रताप सुभेदार आणि अर्जुनच्या नावाने केली तर? नाही 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 नाही, मला या घरात राहायचं आहे. आता प्रियाला पूर्णाजीने काही पर्याय सिलेक्ट ठेवलेला नसतो. मग काय, गुपचूप आपले कपडे उचलते. पूर्णाजी ही विमलला हाक मारते आणि विमलला सांगते की हिला पाणी, साबण आणि ब्रश आणून दे. आता ही बाहेर बागेत कपडे धुणार आहे. प्रियाची तर बोबडीच वळते. ती विचारते की पूर्णाची बागेत कशाला? मी माझ्या बाथरूममध्ये जाऊन धुते ना कपडे. पण पूर्णाची प्रियापेक्षा पण शातीर आहे. लगेचच ती म्हणते की तुझ्या बाथरूममध्ये जाऊन जर तू वॉशिंग मशीन वापरलीस तर? ते काही नाही, गुपचूप जा, सगळ्यांसमोर तुला कपडे धुवायचे आहेत आज. आता विमला इतकं हसू येतं. प्रिया तर तिच्यावरती वचकते, हस हस. माझा छळ झाला की या घरातल्या सगळ्यांना हसूच येतं ना. प्रिया सांगते की हो, जाते पूर्णाजी. विमल आणि प्रिया तेथून जातात. आता पूर्णाजीला इतकं हसू येतं, पण पूर्णाजी किती जरी प्रियाला शिक्षा दिली ना तरी तिची अक्कल काही ठिकाणावर येणारच नाही आहे, कारण ती सुधरेल ती प्रिया कसली ना. आता इकडे साक्षीने महिपतला फोन करून घरी बोलवलेलं असतं. आनंदाने ती म्हणते की या ना, खरं तर खूप वेळ झाला मी तुमची वाट बघते. महिपत तिला टोमणा काय का मारतो माहिती आहे? अरे बापरे, तू माझी वाट बघत होतीस? मला वाटलं की दुसऱ्याच कोणाची तरी बघतेस. नाही म्हणजे हल्ली तुला तो इंटरनेटवर कोणीतरी तुझा मित्र भेटलाय ना? साक्षी विचारते की तुम्ही मला चिडवताय का अण्णा? महिपत विचारतो की नाव काय आहे त्याचं? साक्षी सांगते सचिन दीक्षित. अण्णा, खरंच तो इतका छान आहे ना, तुम्ही ना नक्की त्याला भेटा. महिपत विचारतो की आहे कुठे तो नेमका? साक्षी सांगते की अहो, काय झालं माहिती आहे का, तो मित्राला भेटायला म्हणून बाहेर गेलाय, पण जेव्हा येईल ना तेव्हा त्याला नक्की भेटा. मी खरं सांगते अण्णा, तुम्हाला सुद्धा तो नक्की आवडेल. आता महिपत त्याला साक्षीला शब्दात पकडत विचारतो, तुम्हाला सुद्धा? साक्षी सचिनचं फारच कौतुक करते. अण्णा, अहो तसा नाही आहे, म्हणजे ना खरंच खूप छान आहे तो. स्मार्ट आहे, डॅसिंग आहे, पैसेवाला आहे आणि मुळात म्हणजे कॅनडा बेस्ट आहे. तेव्हा महिपत विचारतो की फॉरेनवाला? महिपत विचारतो की तो तिथं राहतं
तर इथं कशाला आलाय उगाच? तेव्हा साक्षी त्याचं कौतुक करत सांगते की अण्णा, अहो खूप दिवस झालं आम्ही एकमेकांशी फक्त चॅटिंग करत होतो. त्यानंतर आम्हा दोघांनाही रिअलाईज झालं की कधीतरी आम्ही एकमेकांना भेटलं पाहिजेच ना. साक्षी बाळा, खूप गोड गैरसमज झाला या तुझा. कारण तू जसं सचिनला फसवतेस ना, तो सुद्धा तुला फसवतोयच. मुख्य म्हणजे ना, तो US कॅनडा बेस्ट आहे अण्णा. आता महिपतच्या तर हे सगळं डोक्यावरूनच जातं. तेव्हा साक्षी म्हणते की सांगेन, वेळ आल्यानंतर नक्की सांगेन. बरं मला सांगा तुम्हाला काय हवं आहे? महिपत म्हणतो की ग्लासभर. साक्षी रागवते, अण्णा अहो वेळ काय आहे ही? अजिबात नाही हा. मी तुमच्यासाठी चहा बनवते, गुपचूप प्यायचा आहे तुम्हाला. साक्षी तेथून निघून जाते. पण बिचारा महिपत मात्र वैतागतोच. पण प्रियाची जाम वाट लागली या. कारण एकतर तिला इतका वैताग आलाय, धड ती नीट कपडेसुद्धा धुवत नाही. त्यातून पूर्णाजीचा आधीच आदेश आहे की त्याच्यावरती मातीचा एकही डाग राहता कामा नये. आणि तिची ती वाईट अवस्था पाहून विमल आणि अस्मिता मात्र छान मजा लुटतात. इकडे सायली एकटीच निघालेली असते पत्ता शोधण्यासाठी, म्हणजे आपली अस्तित्वात नसलेली मावशी शोधण्यासाठी. तितक्यात अर्जुन गाडी घेऊन येतो. अर्जुन हॉर्न वाजवतो, पण सायली त्याला ढुंकूनही बघत नाही, तशीच पुढे निघून जाते. अर्जुनला राग येतो. त्यानंतर पुन्हा तो गाडी थोडं पुढे घेतो, पुन्हा हॉर्न वाजवतो. सायली तशीच खुन्नस देऊन पुन्हा पुढे जाते. आता मात्र अर्जुनही हट्टालाच पेटतो. तो तिला खुणवतो, गाडीत बस म्हणून सांगतो, पण सायली काही हट्ट सोडायला तयारच नाही ना. तो आता मुद्दाम सायलीच्या पुढे गाडी घेतो, दरवाजा उघडतो आणि इतका जोरजोराचा हॉर्न वाजवत असतो ना की सायली शेवटी वैतागून का असे ना, पण त्याच्या गाडीत बसतेच बाबा. इकडे प्रियाला मात्र इतका वैताग आलेला असतो, अक्षरशः रडकुंडीला येते ती. आणि कपडे धड नीट धुतही नाही, सतत आपलं पाण्यात बुचकाळून काढायचं. आणि ते पाहून मागे अस्मिता आणि विमल फिदी हसत सुटतात तिच्यावरती. आता इकडे बघा, सायली अर्जुनचं गोड भांडण आहे. एकाच घरात राहायचं आणि नवऱ्याला न सांगता घराबाहेर पडायचं. बायको अशी वागते का? सायली विचारते. नवऱ्याचा बायकोवरती विश्वास नाही, नवरा असं वागतो का? त्यावर अर्जुन म्हणतो, एक नंबरची हट्टी बायको आहेस तू. अगं एका अननोन ॲड्रेसवरती तू एकटीच चालली होतीस. त्यावर सायली म्हणते की नवऱ्याला इतकं तरी कळायला हवं ना की आपली बायको काही आता कुकुलं बाळ नाही आहे, एकटी जाऊ शकते कुठेही. नवऱ्याला इतकं तरी कळायला हवं ना की आधीच तो मनाने तर साथ देत नाही आहे, मग शरीराने साथ नाही दिली तरी काय फरक पडतो? तेव्हा अर्जुनला राग येतो. तो विचारतो की म्हणजे तू एका अननोन ॲड्रेसवरती एकटीच जाणार आणि मी काय फक्त बघत बसायचं? सायली म्हणते की नाही, पण बायकोच्या मनात शंका असताना तिच्यासोबत राहायचं, तिची साथ द्यायची असते ना नवऱ्याने. मधुभाऊंच्या बाबतीत तुम्ही तेच केलं होतं. तेव्हाही मधुभाऊ निर्दोष आहेत असं माझं मन मला सतत सांगत होतं. आणि सगळे पुरावे त्यांच्या विरोधात असतानासुद्धा मी त्यांचीच साथ दिली होती. तेव्हा तरी तुम्ही केस सुरू केलीच ना, आणि काय झालं? मधुभाऊ निर्दोषच सुटले. अर्जुन मुद्दामच म्हणतो की हो, पण मधुभाऊंच्या बाबतीत माझ्याकडे कॉन्क्रीट पुरावे होते, म्हणूनच मधुभाऊ निर्दोष सुटले ना. आणि आताही माझ्याकडे तसाच कॉन्क्रीट पुरावा आहे की तू लोखंडेंचीच मुलगी आहे. सायली विचारते की हो का? प्रतिमात्याच्या बाबतीतही तुम्ही नेमकं तेच केले. नाही म्हणजे मी अलिबागला ज्यांना बघितलं होतं त्या प्रतिमात्याच होत्या. माझं मन मला सतत सांगत होतं, तुम्ही मला साथ दिली नाही, पण शेवटी माझंच मनाचं खरं ठरलं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की पण दरवेळी असं होईलच असं नाही ना. सायली विचारते की म्हणजे दरवेळी असं नाहीच होणार असंही नाही आहे ना. आता सायली अर्जुनसोबत इतके शब्दांचे खेळ करते ना की त्याला बोलण्यात ती हरवतेच. अर्जुन तिला सल्ला देतो की हे बघ, या सगळ्याचा पाठपुरावा करण्यात ना तू वेळ वाया घालवते. सायलीही त्याला दटावते की ठीक आहे, मग तुम्हीही माझ्या मागे येऊन वेळ कशाला वाया घालवताय? तुम्ही ना पटकन गाडी थांबवा, माझी मी जाईन एकटी. अर्जुन म्हणतो की नाही थांबवणार, लोक काय म्हणतील? की बघा बायको एकटी उन्हात रस्त्याने चालत चालली आहे आणि नवरा मस्त गाडीने. सायली विचारते की पण लोक काय म्हणतील याच्याकडे तुम्ही का लक्ष देताय? का तुम्हाला लोक तुम्हाला बोलतील याची भीती वाटते का? अर्जुन मुद्दामच म्हणतो की नाही, लोक काय म्हणतील याचं नाही, पण बायको रागवते ना याची भीती वाटते. तो तोंडातच पुटपुटतो,
बिचारीची हिंमत नाही आहे ना, बायकोच्या धाकात आहे. आता सायली त्याला खडसावते की काय म्हणालात, मोठ्याने बोला. तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही, तू गाडी थांबवतो. ते मी मुलींची शाळा, ते मातृभूमी चाळ कुठे, हेच पुटपुटत होतो, दे पत्ता. तेव्हा सायली पटकन पत्ता त्याच्या हाती देते. आणि काय आहे ना, तुला वाटत नसली ना तरी मला तुझी काळजी वाटते. मी येतोय तुझ्यासोबत. शेवटी हा पठ्ठ्या तयार झाला म्हणायचा. त्यानंतर अर्जुन फोनवरती तो पत्ता चेक करतो आणि कागद सायलीकडे सोपवतो. सायली हिसक्याने घेते. दोघांची नजर बघा, किती एकमेकांना खुन्नस देत आहेत, पण भांडण थांबवायला काही तयार नाही आहेत. या बाबतीत ना नेमके एकमेकांचे वरचढ आहेत हे. आता इकडे घरी बघा, जेव्हा सर्वच जण हॉलमध्ये येतात पाहता तर अस्मिता चक्क किचनमध्ये असते. प्रत्येकाला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. कल्पना तर जाऊन चौकशी करते की अस्मिता तू आणि किचनमध्ये, मला तर विश्वास बसतच नाही आहे. पटकन चिमटा काढ बरं मला. अस्मिता आता विचारते की मम्मा नको ना मस्करी करूच. तेव्हा मुद्दामच कल्पना म्हणते की काय आहे ना अस्मिता, अगं आपल्या घराच्या या भागात तुला कधी बघायची सवय नाही आहे ना मला. त्यावर प्रताप म्हणतो की कल्पना अजिबात नाही हा. मागे एकदा मी अस्मिताला किचनमध्ये बघितलं होतं. त्यावर लगेच सचिन विचारतो की वा, काय सांगताय डॅड? म्हणजे जेव्हा ही लहान होती ना तेव्हा एकदा मी बघितलं होतं हिला किचनमध्ये. खुर्चीवरती चढून ती फ्रीजमधलं चॉकलेट काढत होती. सर्वच जण मिळून अशी काय फिरकी घेतात ना अस्मिताची, तेव्हाच ती काय किचनमध्ये गेली होती. आणि त्यानंतरही आत्ता पहिल्यांदा. पूर्णाची विचारते की अच्छा, म्हणजे हा चमत्कार आज जो झाला आहे तो सचिनमुळे झाला आहे. तर जेव्हा अस्मिता सांगते की मी सचिनसाठी दूध गरम करते, त्यावर सचिनही आता तिची थट्टाच करतो. तो सांगतो की डॅड, जेव्हा ही US ला आली होती ना तेव्हा किचनमध्ये जाऊन चक्क माझ्यासाठी कॉफी केली होती हा, पण एकदाच. पण मग काय डॅड, त्यानंतर सवयीप्रमाणे सगळं माझं मीच केलं. आता अस्मिता त्याच्यावरती रागवते, सचिन तू पण उगाचच मम्मा डॅडला जॉईन होऊ नकोस हा. अस्मिताचा बालिशपणा काही गेलेलाच नाही आहे. आता कल्पना सांगते की बरं अस्मिता, तू सचिनसाठी जशी कॉफी केली होतीस ना तशी आम्हा सगळ्यांसाठीही कर ना, कारण मलाही बघायचं आहे तू सचिनसाठी कॉफी नक्की केली कशी होती. आता सर्वांचीच फरमाईश येते. बिचारी अस्मिता रडकुंडीला का येईना, परंतु सगळ्यांनाच सांगते की मम्मा मी फक्त किचनमध्ये आले तर एवढे टोमणे मारतायत, आता तुमच्यासाठी कॉफी नाही केली तर किती टोमणे माराल मला. तेव्हा पूर्णाची मुद्दामच म्हणते, अस्मिता अगं याला टोमणे नाही, कान पिचक्या म्हणतात. पुन्हा सर्वच जण खो खो हसायला लागतात. त्यानंतर सचिन, कल्पना, प्रताप, पूर्णाची चौघेही मस्त एकमेकांशी गप्पा मारत असतात. पण इकडे महिपतचे मात्र जाम तंतरते हा. तो मोठ्यानेच ओरडतो की साक्षी, अगं कधी येणार आहे तो सचिन दीक्षित? त्याची वाट बघून बघून फार पुतळा झाला माझा इथं. तेव्हा त्याच्यासाठी चहा घेऊन येत साक्षी त्याला आधी खडसावते की अण्णा मला सांगा नाव काय आहे माझं. महिपत म्हणतो की साक्षी, अण्णा माझं नाव काय आहे? समीरा शेखर. तिच्या पाठोपाठ महिपतही म्हणतो की समीरा शेखर. तेव्हा साक्षी हात जोडत त्याला विनवणी करते की कृपा करा अण्णा, आणि तो सचिन जेव्हा येईल ना तेव्हा प्लीज मला साक्षी म्हणून हाक मारू नका. आपण दोघे जरी असलो ना तरीसुद्धा मला समीरा शेखरच म्हणायचं. आता महिपत वैतागतच म्हणतो की अगं पण त्याच्यासमोर तुला साक्षी म्हणून हाक मारायला तो सचिन दीक्षित उगवला तर पाहिजे की आधी. तेव्हा साक्षी सांगते की येईल अण्णा, तू नक्की येईल, कोणत्या तरी कामात अडकला असेल, मी ना त्याला मेसेज टाकते. महिपत विचारतो की काय मिनिस्टर लागून गेला काय तो, फोन टाक पटकन त्याला. साक्षी सांगते की अण्णा थांबा, मी आधी मेसेज टाकते. साक्षी सचिनला तर मेसेज टाकते की तू येणार आहेस ना, पण सचिन सुभेदारांसोबत मस्त गप्पा मारण्यात रंगलेला असतो. खरंच त्याच्या मेसेजेसची वाट बघून साक्षीचा पार पुतळाच होतो, पण सचिनच्या काही रिप्लायच येत नाही. आता ती विचार करते की काय चाललंय याचं, एरवी तर असा वागतच नाही हा, बिझी वगैरे असेल का? तरीही तो रिप्लाय देतो. मग काय करू, कॉल करून बघू का एकदा. आता इकडे अर्जुन सायली त्या चाळीत पोहोचतातच
आणि ते तिथे आजूबाजूला दोघांकडे चौकशी करतात की मंदा साळुंखे. आता त्यांना तिथं काही माहिती नसतं. तेव्हा अर्जुन एका घराचा दरवाजा ठोठावतो. तेव्हा ते काका बाहेर येतात. अर्जुन त्यांना विचारतो की मातृच्या नाही मातृभवन चाळ हीच ना? ते काका सांगतात की हो, पण तुम्हाला कोण हवंय? सायली विचारते की मंदा साळुंखे त्या इथेच राहतात ना? तेव्हा ते काका सांगतात की नाही, या नावाचं असं कोणी इथे राहतच नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की नीट आठवून बघा ना, त्या ना 50+ आहेत आणि हो 20-22 वर्षांपूर्वी कदाचित राहत असतील. त्यानंतर शिफ्टही झाले असतील. अर्जुन खोलात चौकशी करतो, पण ते काका सांगतात की अहो नाही, अहो गेले 40 वर्ष मी इथे राहतोय आणि या नावाचं इथे गल्लीतच कोणीच राहत नाही. बहुतेक तुम्हाला ना कोणीतरी चुकीचा पत्ता दिला असावा. सायली अर्जुन धक्क्याने एकमेकांकडे बघतात. अर्जुन म्हणतो की सॉरी आणि मदत केल्याबद्दल आभारही मानतो. ते काका आता घरात निघून जातात. म्हणजेच काय, आता अर्जुनला विश्वास हा ठेवावाच लागणार आहे की सायली जे म्हणते तेच खरं आहे. तिचा संशय खरा ठरतोय. भाग संपतोय. पुढील भागात बघूयात. खरोखरच मालिका मनोरंजक वळणावरच ठेवून ठेपल्या, कारण प्रियाचा वाढदिवस असतो आणि वाढदिवसादिवशीच नेमकं केक कट केल्यानंतर प्रतिमा प्रियाला केक भरवण्याच्या ऐवजी अचानकच तिचं मन सायलीकडे ओढ घेतं. ती स्वतः जाऊन सायलीला केक भरवते आणि सायलीचं मन तिच्या बाबांकडे ओढ घेतं. स्वतः प्रतिमाचा हात धरून सायली प्रतिमा दोघी एकत्र रविराजांना केक भरवतात. हळूहळू सायलीला तिचा भूतकाळ आठवतो. तिचा आवाज कानी पडायला लागतो. प्रतिमा खुलासा करते की रविराज, तुमच्या लक्षात येत आहे का, लहानपणी तन्वीसुद्धा असंच माझा हात धरूनच तुम्हाला केक भरवायची ना? सायली म्हणते की पण सतत या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्यात असं मला का वाटत राहतं आणि तिला त्रास उद्भवतो. तिचा भूतकाळात जे घडलं ते सतत आठवत असतं.